नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये असंख्य असे अनधिकृत बांधकाम चालू आहेत आणि ह्या बांधकामाला जो सपोर्ट करतो तो कोण करतो असा प्रश्न नेहमी मिलिंद चव्हाणजी विचारत असतात. परंतु त्यांनी ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार चालू केला, माहितीचा अधिकार देखील टाकून बघितलं, त्यावेळेला त्यांना एक भयानक असं चित्र समोर आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी आज आपण मिलिंद चव्हाण यांच्याशीच बोलूया. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. सर, ज्या वेळेला वसई विरार भागामध्ये अनधिकृत बांधकाम करतात आणि त्या बांधकामाला जेव्हा कोर्टातून स्टे मिळतो आणि तो बिनधास्तपणे आपलं बांधकाम कित्येक वर्षापासून चालू ठेवतो आणि पूर्ण करून त्यामध्ये लोकांची जो कोण गरीब लोक त्या ठिकाणी घरं घेतात किंवा व्यापारासाठी ते गाळे घेतात, तेव्हा त्याला नंतर त्रास होतो. तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्ही काय अभ्यास केलेला आहे? मुळामध्ये ज्या वेळेला अनधिकृत बांधकाम होते, त्यावेळेला आपण जो मुख्य टप्पा जो असतो, तो मग सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील किंवा आयुक्त असतील यांच्यावरती आपण ठेवतो. परंतु एक भयानक सत्य असंही आहे, की ज्यावेळेला हे सगळे अधिकारी प्रामाणिकपणे एखादं अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जेव्हा धडक मोहीम सुरू करतात, त्यावेळेला कॅव्हिट दाखल करतात. आणि कॅव्हिट दाखल करण्याचं काम विधी विभागाचे जे महानगरपालिकेचा जो विधी विभाग आहे, त्यांच्या पॅनलवरती जे वकील आहेत, ते साधारणपणे त्या कॅव्हिट दाखल करण्याची प्रोसेस पूर्ण करत असतात. अशा वेळेला सहाय्यक आयुक्त जो असतो त्या प्रभागाचा, तो निर्देश देतो जे त्या पॅनलवरचे वकील असतात त्याच्यातल्या एखाद्या वकिलाला, की बाबा हे दिवाणी न्यायालय आणि सिनियर डिव्हिजन वरिष्ठ स्तर या ठिकाणी तुम्ही कॅव्हिट दाखल करा. परंतु गंमत अशी आहे की हे कॅव्हिट दाखल करण्यापूर्वी जो वकील असतो, तो वकील काय करतो, दिवाणी न्यायालयामध्येच फक्त कॅव्हिट दाखल करतो. आणि वकील म्हणजे कोणता वकील? वकील म्हणजे आता एक केस अशी आहे की तसं नाही, मी तुम्हाला बोलतो वकील म्हणजे त्याचा स्वतःचा वकील असलेला तो, की महानगरपालिकेने अपॉइंट केलेले? महानगरपालिकेचे जे पॅनलचे वकील आहेत, ओके, त्या ओके. वकिलांमार्फत कॅव्हिट दाखल केला जातो. मग ते वकील, त्यातले काही वकील मी सांगतोय, त्यातले जर एखाद्या वकिलाला जर अपॉइंट केला, तर तो वकील काय करतो, कॅव्हिट दाखल करताना फक्त दिवाणी न्यायालय म्हणजे खालच्या न्यायालयामध्येच ते कॅव्हिट दाखल करतो. परंतु त्याला निर्देश देताना काय दिले असतात, की दिवाणी न्यायालय आणि वरिष्ठ स्तर म्हणजे सिनियर डिव्हिजन या दोन्ही ठिकाणी तुम्ही कॅव्हिट दाखल करा. परंतु मुळात दोन्ही ठिकाणी कॅव्हिट दाखल केले जात नाही. दिवाणी न्यायालयामध्ये फक्त कॅव्हिट दाखल केले जाते. आणि ज्या वेळेला ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी जेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त हे सगळे जेव्हा जातात, त्यावेळेला कळलं जातं की बाबा जो भूमाफी असेल किंवा अनधिकृत बांधकाम ज्यांनी केलेलं असेल, त्यांनी वरिष्ठ म्हणजे सिनियर डिव्हिजनला जाऊन स्टे घेतलेला असतो. मग जर निर्देश दिलेले जे असतात सहाय्यक आयुक्तांनी, की दोन्ही न्यायालयात करायला पाहिजे, मग ते दोन्ही न्यायालयात का नाही केलं जातं? ही पळवाट. जे मुळामध्ये महानगरपालिका सांगते की दोन्ही न्यायालयामध्ये तुम्ही कॅव्हिट दाखल करा. मग एकाच न्यायालयामध्ये खालच्या ठिकाणी तुम्ही कसं काय करता? म्हणजे कुठेतरी जे अनधिकृत बांधकाम करणारे आहेत त्यांच्यासाठी पळवाट ही महानगरपालिकेचे काही पॅनलचे वकील करत आहेत का? आणि जेणेकरून मग अनधिकृत बांधकाम वाढतात. मग ते कोर्टामध्ये मग दावे दाखल होतात. मग त्याच्यावरती ते सिनियर जे स्टे घेतलेला असतो, स्टेला ते उठवण्यासाठी परत त्यांच्या वरिष्ठ स्तरामध्ये जाऊन तिकडे मग परत अपील करा. हे केलं जातं का? तर हे केलं जातं की नाही जात हे आपल्याला, तुम्ही जर या जे पॅनलवरचे वकील आहेत, त्या वकिलांचं जर संपूर्ण तुम्ही डिटेलिंग जर घेतलात, त्यांच्याकडे महानगरपालिकेने कोणते केसेस दिलेले आहेत, मग त्यांनी त्या ठिकाणी आपलं काम बरोबर केलं आहे की नाही केलेलं आहे, याची चाचपणी होत नाही. आणि कित्येक प्रकरणामध्ये हे प्रकरण असे प्रलंबित राहतात आणि अनधिकृत बांधकाम जे आहेत त्यांना एक मस्तपैकी एक संरक्षण मिळालं जातं कोर्टाचं. म्हणजे तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे, की वसई विरार शहर महानगरपालिकेने जे पॅनलवरती वकील घेतले असतात, काही वकील जे पॅनलवरती असतात, ते अशा भूमाफियांना सपोर्ट करून त्यांच्याकडून देखील काही बलिंदा घेत असतील असा अंदाज येतोय. हे बघा, मी आता असा आरोप करणार नाही घेतात, पण तुम्हाला निर्देश काय दिलेले आहेत? तुम्ही पॅनलवरची वकील आहेत ना, महानगरपालिकेकडून तुम्हाला रितसर तुम्हाला मोबदला त्याचा मिळतो. मग तुम्हाला जर सहाय्यक आयुक्त जर सांगतात आहेत, उपायुक्त, की बाबा तुम्ही दोन्ही ठिकाणी कॅव्हिट दाखल करा, मग खालच्या ठिकाणीच तुम्ही का दाखल करता? तुम्हाला दोन्ही ठिकाणी गेले, दोन्ही ठिकाणी पैसे मिळणार आहेत ना. एका ठिकाणी गेले तर समजा तुम्हाला ₹1,000-2,000 मिळतात, दोन्ही ठिकाणी गेले तर 4,000 मिळणार आहेत. म्हणजे तुमचेच पैसे वाढतात ना, मग तुम्ही दोन्ही ठिकाणी का नाही करत? मग ह्यावरती तुम्ही काही पत्रव्यवहार किंवा माहिती मिळवायला सुरुवात केली आहे का? आम्ही एका प्रकरणामध्ये आहे ना, सर्वे नंबर 39/5 वालीव मोहन स्वरूप इंडस्ट्री इस्टेट, त्यांची जी सीसी जी आहे, ती सीसी साधारण 2009ची आहे. आणि त्या 2009च्या सीसीच्या अनुषंगाने त्यांना फक्त 782 स्क्वेअर मीटर म्हणजे
साधारण 8 ते 8,500 स्क्वेअर फीट बांधकामची सीसी होती. तिथे आपण म्हणजे आपलं डोकं काम करणार नाही, तिथे साधारणपणे 39,000 बांधकाम झालेलं आहे. म्हणजे साधारण 30 ते 31,000 फूट बांधकाम अनधिकृत केलेलं आहे. आणि त्याच्यावरती ज्यावेळेला कारवाई करायला गेले, त्यावेळेला ती कारवाई थांबली. कारण कॅव्हेट जो दाखल केला होता तो फक्त दिवाणी न्यायालयातच केला होता आणि सिनियर डिव्हिजनला केला नव्हता. आणि सिनियर डिव्हिजनला ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ते गेले आणि तिथे स्टे घेतलेला आहे. आता तुमची शासनाकडे काय मागणी आहे? मागणी जी आहे ती आम्ही ऑलरेडी तिथे जे काही विधी विभागाचे होते, सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, त्यांच्याशी संपर्क आम्ही ज्यावेळेला साधला त्यावेळेला त्यांनी तातडीने त्यांच्यावरती कारवाई केली. म्हणजे ह्या प्रकरणामध्ये जे वकील आहेत त्यांना पत्र दिलं होतं 7/10/2025ला. विषय माननीय वसई दिवाणी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याबाबत 7/10ला. ॲडव्होकेटनी फक्त हे दिवाणी न्यायालयातच कॅव्हेट दाखल केला. आणि तो कॅव्हेट दाखल केल्यानंतर ज्या वेळेला हे बांधकाम तोडायला गेले त्यावेळेला कळलं की वरिष्ठ न्यायालयामध्ये अनधिकृत बांधकाम ज्यांनी केलेले आहे त्यांनी स्टे घेतलेला आहे. मग त्यांना विचारणा केली आणि त्या विचारणा केल्यानंतर त्या चौकशीअंती त्यांना जे काही कळलं त्यानुसार त्यांनी या प्रकरणामध्ये जे वकील होते यांना पॅनेलवरून कमी केलं. हे किती तारखेला? 31/12/2025ला. ही वस्तुस्थिती आहे. आता जे कोणी नवीन आता वकील घेणार असतील पॅनलवरती, त्यांचं कामकाज आणि त्यांना काही निर्देश द्यायला पाहिजेत का? कारण जेणेकरून पुढचं कोणी अनधिकृत बांधकाम करत असेल आणि त्यांच्यावरती केवळ दाखल करायचं असेल किंवा दुसरे काही, म्हणजे त्यांचा निकष बघितला पाहिजे की ह्या व्यक्तीने कोर्टामध्ये किती किती अनधिकृत बांधकामाला स्टे देण्यापासून रोखलेलं आहे. कारण जर का प्रत्येक व्यक्ती अनधिकृत बांधकाम करणार आणि तो कोर्टातून स्टे घेत असेल तर त्यांना स्टे मिळतो कसा? त्यासाठी काही महानगरपालिकेचे देखील पत्रव्यवहार आणि त्यांचा निकष हा वकिलांनी तिकडे मांडला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं की नाही? मुळात आपलं महानगरपालिकेचं आहे ना एक विधी विभाग आहे. या विधी विभागाचं काम काय आहे की तुम्ही ज्या पॅनलवरती ज्या वकिलांना घेतलेले आहे ते त्यांचं काम रितसर करतात की नाही करत हे पाहणं हे त्यांचं काम आहे. परंतु मुळामध्ये तेच पाहिलं जात नाही. मी विधी विभागाबरोबर मी टाउन प्लॅनिंग म्हणजे नगर रचना विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील या संशयाच्या फेऱ्यात येतात आहेत की काही ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम रेग्युलायझेशन करण्यासाठी म्हणजे पुन्हा ते रेग्युलाइज करा आणि त्यांना त्यांचं अनधिकृत आहे ते अधिकृत करण्यासाठी ज्या वेळेला ऍप्लिकेशन करतात त्यावेळेला एखादी टेक्निकल पॉईंटच्या वरती जेव्हा पॅनेलच्या वकिलाकडून अभिप्राय मागवला जातो तो अभिप्रायच गायब केला जातो विधी विभागाकडून. आणि त्या विधी विभागांकडून जे बांधकाम रेग्युलायझेशन करायचं होतं ते वर्षानुवर्ष तसेच पडलेले आहेत. म्हणजे त्याला संरक्षण कदाचित विधी विभागाबरोबर नगर रचना विभाग देखील करते. जर तुम्ही नगर रचना विभागाने विधी विभागाच्या कडे जर एखाद्या अभिप्राय जर मागवला असेल वकिलाचा तर त्या अभिप्रायाच्या द्वारे त्या रेग्युलाइज करायचं की नाही करायचं याचं 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये प्रोसिजर पूर्ण करायला पाहिजे. वर्षानुवर्ष तसेच ठेवतात. परंतु एका प्रकरणामध्ये असं आहे की त्या प्रकरणामध्ये स्वतःचा अभिप्राय एका महिन्यात दिलेला आहे 2025च्या जानेवारी महिन्यात. 2025च्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अभिप्राय दिला की हे बांधकाम जे आहे ते अधिकृत करता येणार नाही कारण मूळ मालकाची त्यासाठी परमिशन घ्यावी लागेल. हे जे अभिप्राय तो त्यांनी विधी टाउन प्लॅनिंगला दिला नगर रचना विभागाला. परंतु नगर रचनेने त्याच्यावरती कारवाईच केली नाही. ज्या वेळेला आम्ही विचारलं की काय नाही होत आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला अभिप्रायच मिळाला नाही. आता वकिलांचं म्हणणं आहे की आम्ही अभिप्राय दिलाय. मग जर तो अभिप्राय दिलाय तर नगर रचनाने कारवाई का नाही केली? आणि नगर रचना म्हणजे आम्हाला मिळालं नाही तर नगर रचनाने प्रोसिजर पुढे त्याचा विचारायला पाहिजे होते की तुमच्याकडून आम्ही अभिप्राय मागवलेले आहे तुम्ही एवढा उशीर का करता? म्हणजे कुठे नाही कुठेतरी नगर रचना विभाग देखील आणि विधी विभाग देखील याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाला संरक्षण देत असते. आणि असे जे अनधिकृत बांधकाम आहे हे रेग्युलाइज करत असताना ह्या सगळ्या गोष्टीची चाचपणी त्वरित करायला पाहिजे. आणि जर एखादी बांधकाम जर पूर्णपणे अनधिकृत आहे आणि त्याला जर संरक्षण किंवा त्याला अधिकृत करता येणार नसेल तर त्यांचं मग तुम्ही सीसी रद्द करायला पाहिजे. ती देखील नगर रचना काय काय प्रकरणामध्ये करत नाहीये. माझं म्हणणं असं आहे की विधी विभाग हा स्वच्छ असायला पाहिजे. तुम्ही फक्त सहाय्यक उपायुक्त त्याच्यानंतर
उपायुक्त जे आहेत, त्याच्यानंतर त्याचबरोबर आयुक्त आहेत, यांनाच तुम्ही प्रत्येक वेळेला संशयाच्या घेरामध्ये घेत असाल. परंतु हे जे विभाग आहेत, हे कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीसाठी अनधिकृत बांधकामाला मदत करतात आहेत. हे याच्यातून दिसत आहे. तर मिलिंद चव्हाण यांचं तुम्ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला असं दिसते की वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम इतक्या जोरात कसं फोफावत आहे आणि ते झालेलं बांधकाम आजपर्यंत महानगरपालिका का तोडत नाही. तर त्या सर्वांसाठी हे महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि विधी विभागाचे काही जे पॅनलवरती असलेल्या वकील, सर्वच वकील असं बोलत नाही आम्ही, परंतु त्याच्यातले काही वकील ह्यांची देखील मिलीभगत असल्यामुळेच आज वसई विरार भागामध्ये अनधिकृत बांधकाम करून देखील आपला तुरा उंचावणारे असे बिल्डर मंडळी आणि अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्ती ही आज सर्रासपणे बिनधास्तपणे अजून बांधकाम करत आहेत आणि त्याचा नाहक त्रास हा कुठेतरी जनतेलाच होत असतो. तर आता जेव्हा नवीन विधी विभाग आता नवीन चालू करणार आहेत तेव्हा ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. यासाठीच मिलिंद चव्हाणजी यांनी आपल्याकडे ही सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.